याप्रमाणे या अभंगाप्रमाणे खरंच एखाद्याची पुण्याई असते. गाणगापूरमध्ये एवढे सगळेजण येतात, प्रत्येक जण महाराजांपर्यंत पोहोचू शकत नाही. जे पोहोचायचे तेवढेच पोहोचू शकतात. इथे येऊन सुद्धा काही जणांना अडचणी येतात आणि ते बाहेर रूम मध्येच थांबतात, दर्शनाला जात नाही. काही अडचणी असतात, नैसर्गिक अडचणी यायला जाऊ शकत नाही. तसं इथे येऊन पण महाराजांचं दर्शन घडत नाही. पण ज्याच्या पुण्याच्या हिश्श्यामध्ये लिहिलेलं आहे की महाराजांचं दर्शन ते त्यांनाच घडू शकतं. आता क्षीरसागर महाराजांचं सांगायचं म्हणजे त्यांचे काही शिष्य हे एकटेच आहेत का हो? महाराजांनी ह्यांनाच का निवडलं असेल हो? ह्याच्या मागे काही ना काहीतरी उद्देश आहे. हे सगळं रचना भगवंताची असते, सद्गुरूंची असते. फक्त त्याला आपण निमित्त ठरतो. त्या निमित्ताने अहम न ठेवता जी सेवा घडते ती खरी सेवा. आज त्यांचा खरंच मला अभिमानास्पद आहे आणि एक कौतुकास्पद आहे की महाराजांची फक्त आज्ञा म्हणून त्यांनी ही सेवा स्वीकारली. सेवा स्वीकारली तर नुसती नाही, तर सगळ्यांना मोठेपण देऊन बाजूला नामा निराळे आहेत, ही खरी सेवा आहे. सहज घडत नाही. अहो साधा आपण एकाला जेव घातला किंवा एकाला कोणत्या पैशाची मदत केली तर आपण बोलून दाखवतो की हे मी केलं म्हणून त्यांच्यासाठी. आज एवढी मोठी सेवा महाराजांची खरंच तुमच्यावर पूर्ण कृपा असणार आहे, तेव्हाच तुमच्याकडनं मी पण नाचून ही सेवा घडवून घेत आहेत महाराज. काही ना काहीतरी पुण्य संचय आहे. असं घडणं फार सोपं नाहीये. त्याला म्हणून म्हणलं ना, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केलं, तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली. आणि महाराजांची खरंच पुण्याई असणार आहे तुमची पण, की महाराजांनी तुम्हालाच निवडलेलं आहे. आणि महाराजांच्या मठामध्ये किती आता गुरुजी बोलले की हजारो विद्यार्थी तयार झाले, मग एवढेच कसे आले? महाराजांनी एवढ्यांनाच का निवडलं? प्रत्येक रुपेल स्वामी जर काय तुम्ही एकटेच नाही आहेत म्हणणारे किंवा एवढेच जण आहेत असंही नाहीये. त्यांचं ऋग्वेदाचं अध्ययन झालंय, यजुर्वेदाचं अध्ययन झालंय. जेव्हा आता बोलून असं की हे म्हणताना सुद्धा मुळव्याध होतो माणसाला, मेंदूचा धोरा होत असेल. मला कोणी बघितलं नाहीये, पण एकाच्याही हातात पोथी नव्हती. हे किती विशेष आहे. पोथी घेऊन बसणारे खूप जण पाहिले, पण मी पहिल्यांदी तुम्हा सर्व कर्मवृंदांना विना पोथीचं संपूर्ण रुपयाचं म्हणलेलं हे मी आजच पाहिलं. हे खरंच कौतुकास्पद आहे. या मागं किती कष्ट आहेत हे त्यांनाच माहिती आहे. आपण नुसतं ऐकतो तर आपल्याला कळत नाही, पण ज्यांनी हे प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे की काय करावं लागतं तेव्हा हे पाठ होतं. जेव्हा गुरुजी पाठ नाही म्हणून दाखवलं की जे फटके देतात ते खरे अनुभवायचे असतं. नुसतं म्हणणं फार सोपं आहे, पुस्तक घेऊन म्हणणारे पण खूप आहेत, पण विना पोथीचं म्हणून दाखवणं हे खूप अवघड आहे. आणि अशा धुरामध्ये बसून म्हणायचंय परत, नुसतंही नाहीये. त्या आता वैशाख आता ज्येष्ठ आपल्या इकडे वैशाखच म्हणलं नाही, कडक ऊन आहे अजूनही. पण थोडा का होईना यज्ञात भवती पर्जन्य हे भगवंताचं गीतेतलं वाक्य सार्थ ठरतं की तुम्हाला 2 दिवस तरी का होईना वरुण राजांनी थंडावा दिला, थोडा तरी का होईना, एवढा एकदम कडकही नाही पण थोडा का होईना थंडावा दिला. हे खरंच पुण्याचं. हे आपल्या प्रत्येक कर्माची साक्ष भगवंत देत असतात, फक्त ती अनुभवावी लागते. अनुभव घेण्यासाठी मनुष्य जन्म दिलेला आहे की ही बुद्धी देणं आणि ही सेवा घडणं आणि प्रत्येक जागेचं, प्रत्येक स्थानाचं, प्रत्येक ठिकाणाचं हे सर्व महत्व ठरलेलं आहे. गाणगापुरामध्ये भरपूर जागा आहे, काय आमचा एकट्याचा समोर आहे असं नाहीये. हे जर इच्छा व्यक्त केली असती संगमावर करायचंय, राजे बडजींचीच पाळी चालू आहे, हे काही नाही म्हणलेलं असते. आता विशाल बडजी येऊन गेले, कल्लेश्वरात त्यांची पाळी आहे, ते काही नाही होऊ शकले असते. हे असं घडणं, पण ती जागा पूर्व नियोजित असते की त्याच जागेमध्ये तुला करावं लागणार आहे. तुम्ही इथं राहून गाडीची व्यवस्था केली असता, एवढा खर्च झालाय, पण गाडीची व्यवस्था केली नसती का तुम्हाला सर्व ब्रह्मवृंदांना तिकडे घेऊन जायचं, हवाल केलं की परत तिकडनं इकडे आणून सोडायचं, करू शकले असते. जड काहीच नव्हतं, घरच्याच गाड्या होत्या. सगळ्या गोष्टी अनुकूल असताना सुद्धा एकाच जागी घडतं, हे त्याचं पुण्य अंश असतो की त्याच्या जागेचं नियोजन सर्व गोष्टी ठरलेल्या असतात आणि हे फक्त आपल्याला कळत नाही, घडून गेल्यानंतर कळतं की हे इथंच होणार होतं. असं हे सर्व आहे. महाराज तुमच्या खरंच मला कौतुक आहे.
मी किती वेळा का म्हणतोय की सगळं करून नामा निराळं राहणं सोपं नाहीये. एखाद्याला मी खर्च केल्यानंतर मला इथं बसवायला पाहिजे, मला पूजा करायला पाहिजे, मला का नाही सांगितलं, ही भावना निर्माण होते. थोडा तरी का होईना अहम असतोच प्रत्येकाजवळ, प्रत्येकाला आहे. जनावराला सुद्धा तुम्ही बघू शकता अहम कसा आहे ते. मी अनुभव घेतो, एखाद्या जनावराला गवत घातलं, दुसऱ्याला नाही घातलं तर ते रागाने बघतो दुसऱ्याकडे. तुम्ही प्रयोग करून बघा, त्याला घातलं मला नाही घातलं, आपल्याला जाणवतं. पण तुझी खरंच धन्य आहे. धन्य 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 किंवा धन्यता मानली पाहिजे तुमची. आणि महाराजांनी तुम्हाला निवडलं, ही महाराजांची कृपा तुमच्यावर असल्याशिवाय तुम्हाला निवडलं नसेल. काहीतरी ओळख महाराजांना पटली असेल म्हणूनच तुम्हाला ही सेवा दिली असेल. आपण नाही ओळखू शकत. परीस असला तर ओळखायला वेळ कळत नाही आपल्याला. हे परीस आहे म्हणून आपण कसं ओळखणार आहे. ते महाराजांच्या सहवासात गेल्यावरच आपण हा सारी जे करीत तात्काळ नाही काळ वेळ तयार आहे. महाराजांनी तुम्हाला सहवासात घेतलं आणि माझ्यासारखा हो म्हणून सांगितलं. पूर्ण हो मन त्याग, मी पण त्यागल्याशिवाय सेवा होऊ शकत नाही. मी पण सोडल्यावरच सेवा घडते. आणि तुमच्या हातनं महाराजांना मी प्रार्थना करतो, त्या वेदो नारायणाला पण प्रार्थना करतो की जोपर्यंत तुमचा श्वास आहे, भगवंताने तुम्हाला दिलेले जेवढे श्वास आहेत तेवढे शेवटच्या श्वासापर्यंत वेदो नारायणांनी स्वामी महाराजांनी तुमच्या गुरु महाराजांनी अखंड अव्याहत अशीच अखंड सेवा करून घ्यावी. आणि तुम्हाला सेवेसाठी उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य द्यावं ही सद्गुरुचरणी प्रार्थना करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.